बॅड पॅच अथवा वाईट काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येतोच. शांत सुरू असलेल्या आयुष्यात मध्येच काहीतरी असं घडतं, जणू एखादी संगीताची मैफिल सुरू असावी आणि अचानक लाईट जाऊन रसभंग व्हावा. एखाद्या शीतल वृक्षाखाली भर उन्हात सावलीसाठी बसावं आणि सावली देणारा वटवृक्ष अंगावर कोसळावा. अगदी असंच आयुष्य कधीतरी होऊन जातं आणि अक्षरशः आपण कोलमडून जातो. बॅड पॅच याची काही उदाहरणं आपल्यासमोर देतो. अचानक जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणं, घरात विनाकारण सततचे वादविवाद असणं, चूक नसताना आरोप होणं, प्रचंड आर्थिक गुंतागुंत होणं, तर कधी मोठं आजारपण, आपण जिथे काम करतो त्या अधिकाऱ्यांकडून विनाकारण सततचा त्रास, अपमान, काही वेळा जवळचे मित्र, नातेवाईक विनाकारण दूर होणं, ही सगळी बॅड पॅचची वेगवेगळी उदाहरणं आहेत. अशा बॅड पॅचच्या वेळेला आपण कोलमडून जातो. अन्न पाणी तर दूर, पण जगणंसुद्धा नको नको होऊन जातं. आपण कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येकाच्या आयुष्यात एक दोन वेळा तरी असे बॅड पॅच येतात. काय सांगावं या बॅड पॅचबद्दल. प्रत्येक क्षण अक्षरशः एखाद्या वर्षा इतका मोठा होऊन जातो. जीवाची घालमेल होते. जगात आपल्याला कोणी कोणी नाही असं वाटायला लागतं. कोणाशी बोलावं वाटत नाही की मन कशात लागत नाही. मनाची अवस्था इतकी मलूल होऊन जाते की आपल्याला असं वाटायला लागतं, या जगातली सर्वात दुःखात व्यक्ती, सगळ्यात दुःखद व्यक्ती म्हणजे मीच आहे. एक सांगू, या बॅड पॅचच्या काळात कोणाकोणाचे उपदेश ऐकावे हेच कळत नाही. खरं तर यावेळी कोणाचे सल्ले, कोणाचे उपदेश नकोच असतात. आपण आपल्याला चिंता, काळजी यांनी इतकं घट्ट बांधून घेतो की जळी, स्थळी, काष्टी, पाताळी आपल्याला फक्त आपल्यासमोरची चिंता, आपल्यासमोरच्या समस्या, आपल्यासमोरचे प्रॉब्लेम्स हेच दिसत असतात. अशा परिस्थितीत आपण आपल्या शरीराची काय अवस्था करून घेतो याचा विचार जरा कराच. अन्नाचा कण नकोसा होतो. चिंतेचा किडा शरीराला अक्षरशः पोखरून टाकतो. एक वेळ शारीरिक त्रास बरा, पण मानसिक त्रास नको असं वाटायला लागतं. एरवी आनंदी वाटणारा निसर्ग या बॅड पॅचमुळे कमालीचा उदासवाणा दिसायला लागतो. मनाची अवस्था अशी होते, विचारूच नका. मन नको नको ते विचार फेकायला लागतं. भविष्यातील भीतीदायक चित्र जरा जास्तच मसाला लावून मन दाखवायला लागतं. बोलता बोलता आपलं मन एवढी काळजी, इतकीशी काळजी, पण अक्षरशः राईचा पर्वत करून टाकते. असा हा बॅड पॅच किती दिवस चालेल हे माहीत नसतं. काही वेळा हा बॅड पॅच काही दिवस चालतो, काही वेळा हाच बॅड पॅच काही महिने चालतो, तर काही वेळेला काहींचा बॅड पॅच वर्ष वर्ष सुरूच असतो. या काळात कितीतरी वेळा एकांतात रडणं होतं, दुसऱ्यावर चिडणं होतं, मोठ्या आवाजात ओरडणं होतं, आणि अशी स्थिती राहिली तर शारीरिक व्याधी न बोलवता कधी येतात हे आपल्यालाच कळत नाही. एक सांगू, हा बॅड पॅच किंवा वाईट अवस्था ही आपल्या मनाची एक अवस्था असते. कारण सगळं काही माझ्या मनासारखं झालं तर मी सुखी, अशी आपण सुखाची व्याख्या स्वतःच करून घेतलेली असते. मित्रांनो, हा बॅड पॅच म्हणजे आपली एक सत्वपरीक्षा असते. ही परीक्षा असते आपल्या सहनशीलतेची, ही परीक्षा असते संयमाची. लक्षात ठेवा, या बॅड पॅचमध्ये मनाला स्थिर, शांत ठेवण्याचा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे हे दिवससुद्धा जाणार आहेत. अहो, या जगात कोणतीच गोष्ट परमनंट नाही. मग चिंता, काळजी, दुःख हे कसं बरं कायमस्वरूपी राहील. चिंता, काळजी हे पाहुणे बरेच दिवस राहण्याची तयारी करून आलेले आहेत असं आपल्याला वाटून जातं. पण लक्षात ठेवा,
चिंता काळजी हे भित्रे पाहुणे आहेत. जो हळवा असतो, जो इमोशनल असतो, त्यालाच चिंता घाबरते, त्यालाच चिंता घाबरवते. म्हणतात ना, भीत्यापोटी ब्रह्मराक्षस. मला याबद्दल एक म्हण खूप आवडते, ती म्हणजे नंगे को खुदा डरता है. या चिंता, या काळजी, या भीती याला काहीच औषध नाही आहे. संत कबीर म्हणतात, चिंता ऐसी डाकिणी पापी कलेजो खाए, वैद्य बिचारा क्या करे कब तक दवा खिलाए. असा हा जीव घेणा बॅड पॅच फक्त आपल्यालाच काय येतो असा विचार आपल्या मनात सतत येत असतो. पण असं नाही आहे. या बॅड पॅचने भल्या भल्या व्यक्तींना सोडलेलं नाही. मोठमोठे संत, मोठमोठे सत्पुरुष, समाजसुधारक, नेते मंडळी, क्रिकेटर्स, ॲक्टर्स हे बॅड पॅच अर्थात वाईट काळाच्या सत्वपरीक्षेला कधी ना कधी सामोरे गेलेले असतात. हेच बघा ना, स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांना घशाचा कॅन्सर होता. संत मीराबाई यांना विषाचा प्याला प्यावा लागला. ज्ञानदेवांना लोकांनी वाळीत टाकलं होतं, तर महात्मा फुले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या अंगावर शेण, दगड यांना सामोरं जावं लागलं होतं. सावित्रीबाईंनी सुद्धा कमी त्रास भोगला नाही ना. पण मग यापैकी कोणीही अवाक्षर तक्रार नाही केली. स्वतःच्या ध्येयपथावर या विभूती चालत राहिल्या अखेरपर्यंत. बॅड पॅच किंवा वाईट काळ याला खूप गंभीरपणे नका घेऊ. त्याला तटस्थपणे बघा. ही वेळ जाणार आहे हे स्वतःला वारंवार बजावून सांगा. आपण तणावात आहोत हे सर्वांना सांगत नका सुटू. लक्षात ठेवा, लोक रडून रडून आपलं बोलणं ऐकून घेतात, मात्र हसत हसत इतरांना सांगत सुटतात. कोणाकडूनही सहानुभूतीची भीक मुळीच नका मागू. लोकांची अजिबात इच्छा नसते तुमचं ऐकायचं. बॅड पॅच तुमची सत्वपरीक्षा पाहायला आलेला असतो, लोकांची नाही. जवळच्या लोकांची मदत घ्या, हरकत नाही. पण आपल्या बॅड पॅचचं, आपल्या दुःखाचं प्रदर्शन नका करू. बॅड पॅचला सामोरा जाण्याचा छोट्या छोट्या टिप्स द्यायचा प्रयत्न करतोय. बघा कशा वाटतात. सर्वप्रथम हे की आपलं या बॅड पॅचच्या काळातलं डेली रुटीन मुळीच बदलू नका. त्यात योग्य ते बदल करून नॉर्मल राहण्याचा प्रयत्न मुद्दामून करा. या काळात एखाद्या सत्पुरुषाचं चरित्र जाणीवपूर्वक वाचाच. तुमच्या मनाचा सेटअप मस्त ठेवायला अशी चरित्र, अशी पुस्तकं, प्रेरणा देणारे, मोटिवेशन देणारे बुक्स नक्की नक्की मदत करतील. मोबाईल, यूट्यूब यावर मोटिवेशन देणारे छान छान भाषणं, छान छान व्याख्यानं, छोटे छोटे स्पीचेस जाणीवपूर्वक ऐका. आय थिंक इट इज द मेडिसिन ऑफ आवर माइंड. आपल्या मनाची ही स्पीचेस, ही बुक्स, हे ग्रंथ टॉनिक आहेत. बॅड पॅच कमी होण्यासाठी छोट्या छोट्या स्टेप्स विचारपूर्वक टाका. शक्यता आहे तुमची एखादी मूव्ह खूप मोठा आशेचा किरण तुमच्यासमोर निर्माण करेल. या काळात मनाने मोकळं राहा. रडावं असं वाटलं तर रडा. कुणाला काही सांगावं असं वाटलं, शेअर करावं असं वाटलं तर हक्काच्या प्रामाणिक माणसाला, जवळच्या एखाद्या मित्राला, एखाद्या नातेवाईकाला नक्की नक्की आपल्या मनातलं शेअर करा. पण मनाची घुसमट मुळीच नका होऊ देऊ. मनाला एकदा सांगाच, आपल्या स्वतःच्या मनाला एकदा सांगाच, गम की अंधेरी दुनिया में दिल को न बेकरार कर. गम की अंधेरी दुनिया में दिल को न बेकरार कर. सुख की सुबह जरूर आएगी, सुबह का तू इंतजार कर. अशा या जीवघेण्या बॅड पॅचच्या वेळी आठवा ते क्षण पुन्हा पुन्हा, जेव्हा तुम्हाला एखादं बक्षीस मिळालं होतं. आठवा तो प्रसंग जेव्हा तुम्ही अत्यंत धीरोदात्तपणे वागला होतात. आणि आठवा ते दिवस तुम्ही एखाद्या संकटाची ऐसी का तैसी केली होती. लक्षात ठेवा,
या थेरपीला म्हणतात स्वयंसूचना, या थेरीला म्हणतात सेल्फ बोस्टिंग. आपलं आपणच मार्ग शोधायचा, आपला आपणच ध्येय वादापर्यंत जायचं, याला म्हणायचं आत्मदीपोभव. यातूनच वाढेल तुमचा आत्मविश्वास, यातूनच होईल तुमचं मन कणखर, आणि यातूनच पावलं पडतील तुमची खंबीरपणे यशाच्या दिशेने आणि प्रॉब्लेम्स, संकट, बॅड पॅच संपण्याच्या दिशेने. हीच खंबीर पावलं दूर करतील चिंतेला, हीच खंबीर पावलं दूर करतील अंधार चिंतेचा आणि काळजीचा, आणि बोलता बोलता निघून जाईल जीव घेणा बॅड पॅच, आणि दशदिशांना स्वर उमटतील मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढे तुला रगड्या भीती कुणाची, तू चाल पुढे तुला रगड्या भीती कुणाची. आजचा एपिसोड बॅड पॅच आवडला असेल तर नक्की शेअर करा. श्रोते हो, माझं चिंतन ऐकणारे वेगवेगळे मान्यवर आहेत. कुणी व्हॉट्सॲपवर, कुणी यूट्यूब कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देतात. पण नाशिक रोड येथील एका आजींची, प्रगती चव्हाण हिची आजी, तिची ही अतिशय भावपूर्ण प्रतिक्रिया आपण ऐकूया आणि आजचा एपिसोड संपूया. या प्रतिक्रिया देणाऱ्या चव्हाण आजींना माझे मनापासून नमस्कार आहेत. ऐकूया त्यांची उत्स्फूर्तपणे दिलेली प्रतिक्रिया. नमस्कार, मी गायाबाई. देवा मंगेश जोशींचं मला चिंतन खूप आवडते आणि ते साईबाबाला इतके मनापासून मानते तितकेच मी पण मानते. आणि त्यांना खूप सुख समृद्धीचं आयुष्य लागो, त्यांचं चिंतन मी दिवसातून एक वेळ तरी ऐकते. तर माझ्या मनाला पहिली चिडचिड व्हायची, कुटुंब मोठं असल्यामुळं आता खूप समाधानी वाटते, शांतता वाटते. आणि त्यांना आरोग्य लाभो, आणि कोणीतरी महापुरुष जगामध्ये त्यांच्यासारखे आतापर्यंत आहे. मला त्यांचे विचारधारा, त्यांचे वागणं मला सगळं पटतं, सगळं आवडतं. कोणाचा मुलगा असन, भाऊ असन, कोणी असो, पण मला ते समाधान खूप वाटतं. आणि माझा पूर्णपणे त्यांना आशीर्वाद, लहान असो या मोठे असो, पण पूर्ण दुनियादानं मला त्यांचा आशीर्वाद आहे. आणि त्यांचे खूप मान विचार आहे.